नमस्कार. आज आपण साबुदाण्याची रसमलाई ही युनिक रेसिपी बनवूया. उन्हाळा असल्यामुळे ही रसमलाई फ्रीजमध्ये थंड करून पिऊ शकता. ही पोटाला थंडावा देते, खूप टेस्टी लागते. सध्या ऊन खूप असल्यामुळे हे एक ग्लास पिले तर दुसरे काही खाण्याची आवश्यकता नाही. हे न्यूट्रिशियस आहे व हे पिल्याने तुम्हाला रिफ्रेश वाटेल. साबुदाण्याची रसमलाई बनवण्यासाठी पाऊण कप बारीक साबुदाणा घेतला आहे. मार्केटमध्ये असा साबुदाणा सहज मिळतो. हा अवेलेबल नसेल तर नेहमीचा साबुदाणा घेऊ शकता. साबुदाणा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. त्यामुळे त्यातील धूळ, कचरा निघून जाईल. साबुदाणा स्वच्छ धुतला आहे. ह्यात पाऊण कप गरम पाणी. पाऊण कप साबुदाण्याला पाऊण कप पाणी हे योग्य प्रमाण आहे. ह्यापेक्षा जास्त पाणी घालू नये. ह्यावर झाकण ठेवून 1 तास भिजत घालूया. 1 तासानंतर साबुदाणा व्यवस्थित भिजला आहे. बारीक असल्यामुळे साबुदाणा लवकर भिजतो. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. साबुदाणा हातानेच थोडासा मॅश करूया. मॅश केल्यामुळे ह्याला बाइंडिंग छान येईल. हा थोडासा मॅश केला आहे. पूर्णपणे मॅश करू नये. ह्यात 1 मोठा चमचा पिठी साखर, 1 मोठा चमचा मिल्क पावडर मिक्स करूया. मिल्क पावडरने बाइंडिंग व चव छान येते. पिठी साखर व मिल्क पावडरने हे थोडेसे गोड होईल. खाताना फिके लागणार नाही. एका प्लेटला तूप लावूया. ह्यात आपण साबुदाण्याचे गोळे ठेवणार आहोत. तूप लावल्यामुळे गोळे प्लेटला चिकटणार नाहीत. आता हाताला तूप लावूया. मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करूया. तूप लावल्यामुळे मिश्रण हाताला चिकटणार नाही. गोळा अशा पद्धतीने दाबून करावा. हा गोल झाला आहे. छोटा रसगुल्ला असतो तेवढा लहान केला आहे. सर्व गोळे करून घेतले आहेत. आता दूध आटवून घेऊया. त्यासाठी कढईत 1.5 लिटर दूध ओतूया. दुधाला उकळी आणूया. कढई पसरट व जाड तळाची घ्यावी. त्याने वेळ कमी लागतो, दूध करपत नाही. उकळी आल्यावर केशरच्या 7 ते 8 काड्या. ह्यासाठी म्हशीचे दूधही घेऊ शकता. दुधावरची साय व कडेची साय ह्यात मिक्स करावी. दूध मधून मधून हलवावे. हे 1 लिटर होईपर्यंत आटवूया. गॅसची फ्लेम लो आहे. 10 मिनिटानंतर दूध घट्ट झाले आहे. ह्यात अर्धा कप साखर विरघळून घेऊया. ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर विरघळली आहे. आता साबुदाण्याचे गोळे दुधात घालूया. हे उकळत्या दुधातच घालावे. सोडताना 1-1 गोळा सोडावा. 5 मिनिटे उकळून घेऊया. हे दुधात घातल्यावर फुटत नाहीत, विखुरले जात नाहीत. साबुदाणा मऊसूत शिजला आहे. ह्या नवीन पद्धतीने साबुदाण्याची रसमलाई नक्की बनवून बघा. थंड झाल्यावर हे अजून घट्ट होईल. उन्हाळा असल्यामुळे आपण हे थंड करणार आहोत. पण तुम्हाला गरम आवडत असेल तर गरम पिऊ शकता. एक फोडून बघूया. हे मऊसूत झाले आहेत. व्यवस्थित शिजले आहेत. दूध जास्त घट्ट करू नये. पिता येईल एवढे पातळ ठेवावे. शेवटी वेलची पावडर अर्धा छोटा चमचा. ड्रायफ्रूट्स हलक्या हाताने मिक्स करूया, नाहीतर गोळे तुटतील. ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. साबुदाण्याचे गोळे दुधात घातले तरीही ते एकमेकांना चिकटले नाहीत, फुटले नाहीत. गॅस बंद करूया. थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. साबुदाण्याची रसमलाई तयार आहे. ह्यात तुम्ही तुमच्या आवडीची फळेही घालू शकता. हे चवीला बासुंदी, रसमलाई ह्यासारखे लागते. जेव्हा वेळ असेल
तेव्हा बनवून फ्रीजमध्ये ठेवली तर मनाला वाटेल तेव्हा पिऊ शकता. तयार आहे साबुदाण्याची रसमलाई. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.